So, welcome all of you. Let us continue chapter solution. In previous lecture, we have discussed TN diagrams. Okay, boiling point, boiling point mole fraction diagrams. So, today we are going to discuss fractional distillation of binary miscible solutions. So, we can discuss this fractional distillation on the basis of TN diagram. So, this is graph of boiling temperature, means temperature versus mole fractions of B. So along this line, mole fraction of A decreases. Here mole fraction of A is 1, mole fraction of B is 0, means we have 100% A. Okay, and mole fraction of A decreases along this line and mole fraction of B increases. So here we get mole fraction of A is equal to 0 and mole fraction of B is equal to 1, means we have 100% A. We have 100% A. So before going to discuss, and as you know, the TN diagram is drawn at constant pressure. Means instead of carry out fractional distillation at constant temperature, it is better to carry out fractional distillation at constant pressure. So we have discussed the fractional distillation at constant pressure. इथे जे काही आपण डिस्कशन करणार आहेत फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या बाबतीत ते आपण कॉन्स्टंट प्रेशरला जे डिस्टिलेशन केलं जाणार आहे त्याच्याविषयी बोलतोय. ठीक आहे. बिफोर गोइंग टू डिस्कस दिस डायग्राम, लेट अस अंडरस्टँड सम बेसिक कन्सेप्ट्स. सो as you know, as I told you, what is distillate and what is a residue. Okay, so distillate, which is get after distillation. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं केलं जातं याचं एक रफ डायग्राम ने आपण एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे मागच्या लेक्चर्समध्ये. ओके, मी ते पुन्हा रिवाइज करणार नाही, ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या. देन डिस्टिलेट इज गेट आफ्टर डिस्टिलेशन. डिस्टिलेशन केल्यानंतर वेपर्स मिळतील, वेपर्सला कंडेन्स केल्यानंतर जे लिक्विड मिळणार आहे ते डिस्टिलेट असतं. आणि वेपर्स लिक्विडचं डिस्टिलेशन झाल्यानंतर खाली कंटेनरमध्ये जे काही लिक्विड असणार आहे, रिमेनिंग लिक्विड, दॅट इज कॉल्ड ॲज रेसिड्यू. ते काय असणार आहे? रेसिड्यू असणार आहे. सो रेसिड्यू इज लेफ्ट इनसाइड कंटेनर आफ्टर डिस्टिलेशन. जे डिस्टिलेशन केल्यानंतर कंटेनरमध्ये जे काही असणार आहे रिमेनिंग लिक्विड, दॅट इज कॉल्ड ॲज रेसिड्युअल लिक्विड. ओके, सो आय थिंक यू गेट व्हॉट इज डिस्टिलेशन अँड व्हॉट इज रेसिड्यू. तुम्हाला कळालं असेल नेमकं डिस्टिलेट कशाला म्हणायचं आणि रेसिड्यू कशाला म्हणायचं, बरोबर. लिक्विडला हीट केल्यानंतर वेपरमध्ये कन्वर्शन होईल, वेपरला वेपर्स कलेक्ट केल्या, त्यांचं कंडेन्सेशन केलं आणि जे काही लिक्विड मिळणार आहे ते डिस्टिलेट असणार आहे. आणि खाली कंटेनरमध्ये जो काही रेसिड्युअल लिक्विड असेल खाली डिस्टिलेशन नंतरचा, त्याला रेसिड्यू म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपण दोन लिक्विड्स कन्सिडर केलेले आहेत, लिक्विड ए आणि लिक्विड बी. ओके, त्याच्यात पण लिक्विड ए इज लेस वोलाटाईल लिक्विड अँड लिक्विड बी इज मोर वोलाटाईल लिक्विड. ओके, सो जे जास्त वोलाटाईल असेल ते कमी टेम्परेचरला बॉईल होणार आहे. ठीक आहे. मग कोण वोलाटाईल आहे? बी इज मोर वोलाटाईल. So this is boiling point of B. Okay, so boiling point of B and this is boiling point of A. Okay, TA boiling point of A, boiling point of B. A आणि B यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं, जो मोर वोलाटाईल असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असणार आहे आणि जो लेस वोलाटाईल असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट हाय असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस वन. म्हणजे A आणि B मध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे? बॉइलिंग पॉईंट ऑफ A इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉईंट ऑफ B. ओके, so let us discuss how distillation is carried out. Okay, now or how आता ॲक्च्युली काय आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने आपण काय करतोय, दोन कॉम्पोनंट सेपरेट करतोय, ए आणि बी. या दोघां मिक्सचरमधून लिक्विड मिक्सचर जे मिसिबल लिक्विड आहे ए आणि बीचं, ओके, ए प्लस बी यांचं जे काही लिक्विड असणार आहे, ओके, हे जे लिक्विड असेल ह्या लिक्विडमधून आपल्याला काय करायचं आहे, प्युअर ए आणि प्युअर बी लिक्विड आपल्याला
सेपरेट करायचे आहेत बाय युझिंग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस. ओके, नाव लेट अस डिस्कस हाऊ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज कॅरिड आउट. ॲक्च्युली फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं केलं जातं ते आपण आता बघू. हे जे दोन कर्व दिसत आहेत तुम्हाला हे आता माहिती आहे, हे जे दोन कर्व आहेत, सो दिस इज कर्व फॉर वेपर कॉम्पोजिशन अँड दिस लोअर कर्व इज फॉर लिक्विड कॉम्पोजिशन. ह्या कर्वच्या अलॉंग काय असणार आहे, वेपरचं कॉम्पोजिशन तो कर्व एक्सप्लेन करणार आहे व्हेरियस कॉन्सन्ट्रेशन्सलाच. बरोबर, कॉन्सन्ट्रेशन आपण काय करतो इथे, कॉन्सन्ट्रेशन इज जनरली एक्सप्रेस इन मोल फ्रॅक्शन. इथे जे कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर करणार आहेत, बरोबर, कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जेव्हा मी कॉन्सन्ट्रेशन बोलेल त्याचा अर्थ काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन. तर मोल फ्रॅक्शन काय आहे, मोल फ्रॅक्शन इज दी वे ऑफ एक्सप्रेसिंग दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. जे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करायचा एक वे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन काय असतं ते तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन जेव्हा बोलेल मी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण मोल फ्रॅक्शन कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, सो लेट अस कन्सिडर. आता ह्या कर्वच्या अलॉंग वेपरचं कॉम्पोजिशन दिलेलं असेल डिफरंट मोल फ्रॅक्शनसाठी, डिफरंट कॉन्सन्ट्रेशनसाठी, आणि हा जो लोअर कर्व असेल ओके तो कशासाठी दिलेला असेल, लिक्विडच्या कॉम्पोजिशनसाठी दिलेला असणार आहे. ठीक आहे, सो लेट अस कन्सिडर द लिक्विड कॉम्पोजिशन A. Consider a liquid having composition A. So we have considered here liquid whose composition is A. Concentration is denoted by C1. Concentration is C1. So C1 is close to the A means it has more mole fractions of A at point C1 are greater than that of B. आता हा जो पॉईंट आहे हा एच्या जवळ आहे, म्हणजेच काय, ए कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन इथे या पॉईंटला जास्त असेल आणि बीचं कॉम्पोजिशन कमी असणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही सेपरेट करायचे आहेत. सो लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए इज बॉईल ॲट टेम्परेचर TA. बॉईल ॲट टेम्परेचर TA. हे जे काही इथे कॉम्पोजिशन असणार आहे लिक्विडचं, ए कॉम्पोजिशन आपण कन्सिडर केलेलं आहे. ए कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड TA टेम्परेचरला बॉईल होणार आहे. हा त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. ठीक आहे, ह्या कॉम्पोजिशन असलेल्या लिक्विडचा. सो ॲज लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए बॉइल्स ॲट टेम्परेचर ए, देन लिक्विड मॉलिक्यूल स्टार्ट टू कन्वर्ट इन टू वेपर फेज और गोज इन टू दी वेपर स्टेट. लिक्विडचं काय होणार आहे, वेपर फेजमध्ये कन्वर्शन व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, अँड वी गेट ए वेपर फेज. म्हणजे बघा, बॉईल व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, बॉईल व्हायला सुरुवात होणार आहे लिक्विडची. बॉईल हे खाली लिक्विड असणार आहे. बॉईल झाल्यानंतर इथे काय असणार आहे, वेपर्स असणार आहेत. आता हे रफली तुम्हाला आता हे कॉम्पोजिशन काय होतं लिक्विडचं, ए. लिक्विड हे ए कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड बॉईल व्हायला लागेल टेम्परेचर TA ला बॉईल व्हायला लागेल, आणि आपल्याला जे काही वेपर्स मिळणार आहेत या लिक्विडच्या वरती, बरोबर, त्याच्या वेपर्स असणार आहेत. दॅट वेपर्स हॅव कॉम्पोजिशन A डॅश. मीन्स लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन A इज गेट इन इक्विलिब्रियम विथ वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन A डॅश. म्हणजे काय होईल इथे, लिक्विड A म्हणजे ह्या दोघांमध्ये काय होणार आहे, इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे. लिक्विड आणि वेपर्स यांच्यामध्ये काय होणार आहे, इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे. सो लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन A फॉर्म्स इक्विलिब्रियम और इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन A डॅश. वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन A डॅश. मग ही जी प्रोसेस आहे लिक्विडचं कशात कन्वर्शन झालेलं आहे, वेपरमध्ये. जो दिस इज वेपोरायझेशन. दिस इज वेपोरायझेशन. वेपोरायझेशनची प्रोसेस झालेली इथे. अँड वेपोरायझेशन झाल्यानंतर this liquid having composition A is in equilibrium with vapor having composition A dash. So vapor having composition A dash has a concentration C2. Has concentration C2. हे जे काही वेपर आपल्याला मिळालेले आहेत ओके, A dash कॉम्पोजिशन असलेले आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, C2. अँड दिस इज क्लोज टू दी B ॲज कम्पेअर टू C1. C1 आणि C2 मध्ये जर कम्पॅरिझन केलं आपण, C2 कोणाच्या क्लोज आहे, बीच्या क्लोज आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, C2 बीच्या क्लोज आहे. म्हणजेच काय, हे जे कॉम्पोजिशन असणार आहे वेपरचं A डॅश असलेलं, ह्या वेपरमध्ये B कॉम्पोनंट जास्त असणार आहे, A कॉम्पोनंट कमी असणार आहे. लक्षात.
म्हणजे काय झालं, वेपोरायझेशन झालं. ओके, वेपोरायझेशन झाल्यानंतर आपल्याला वेपर्स मिळालेले आहेत. त्या वेपर आणि लिक्विडमध्ये एक इक्विलिब्रियम फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनचा रेट इक्वल असणार आहे ह्या पर्टिक्युलर स्टेटला. मग अशा वेळेस ज्या काही वेपर्स असतील त्या वेपर्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्या वेपर्समध्ये वेपर फेजमध्ये बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, म्हणजे बीचे मोल फ्रॅक्शन जास्त असेल आणि एचे मोल फ्रॅक्शन कमी होतील. आता इकडे काय होतं, एचे मोल फ्रॅक्शन वाढत चाललेत, डिक्रीज होत चाललेत आणि बीचे वाढत चाललेले आहेत. म्हणजे C1 आणि C2 यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर C2 मध्ये बीचे मोल फ्रॅक्शन जास्त असतील, C1 मध्ये बीचे मोल फ्रॅक्शन कमी असतील. ठीक आहे, सो लिक्विड वेपोरायझेशन वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्शन झालं अँड दिस वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए इज गेट कंडेन्स्ड. त्याला कूल केलं आपण, या वेपर्सला काय केलेलं आहे, कूल केलेलं आहे. कूल केलं म्हणजेच काय, कूल केल्यानंतर काय होईल, वेपर फेजचं वेपर स्टेटचं वेपरचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. बरोबर, वेपर्सला कूल केल्यानंतर कंडेन्सेशन होईल आणि वेपर्सचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होणार आहे. सो आफ्टर कंडेन्सेशन ऑफ वेपर्स हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए डॅश वी गेट ए लिक्विड फेज और वी गेट ए लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन बी. हॅव्हिंग कॉम्पोजिशन बी, ह्या वेपर्सला कंडेन्स केल्यानंतर आपल्याला लिक्विड मिळणार आहे. बरोबर, लिक्विडचं कॉम्पोजिशन कशाने डिनोट केलं आहे मग मी, बी ने डिनोट केलेलं आहे. सो दिस लिक्विड अँड वेपर हॅज सेम कॉन्सन्ट्रेशन. या वेपरपासूनही लिक्विड मिळालं आहे म्हणजे हे लिक्विड जे असेल लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन पण सेम असणार आहे. सेम केस, हे जे काही लिक्विड असणार आहे, हे जे काही लिक्विड आपल्याला मिळणार आहे त्या लिक्विडमध्ये कोणाचे मोल फ्रॅक्शन जास्त असतील, बीचे मोल फ्रॅक्शन जास्त असतील आणि एचे मोल फ्रॅक्शन ॲज कम्पेअर टू C1 आणि C2 इथे बीचे मोल फ्रॅक्शन जास्त असेल आणि इथे बीचे मोल फ्रॅक्शन कमी असेल. म्हणजेच काय होतंय, जसं जसं तुम्ही इकडे जातायत पहिलं, आता ही कोणती झाली, दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ डिस्टिलेशन. म्हणजे हे पर्टिक्युलर लिक्विड कॉम्पोजिशन आपण बॉईल केलं. ओके, ते वेपर स्टेटमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर वेपर्सला आपण कंडेन्स केलं. कंडेन्स केल्यानंतर आपल्याला लिक्विड मिळालं आहे. सो दिस लिक्विड इज रिचर इन बी कॉम्पोनंट. दिस लिक्विड इज richer in B component than that of liquid having composition A. म्हणजे ह्या कॉम्पोजिशनचं लिक्विड म्हणजे हे पर्टिक्युलर लिक्विड ज्याचं कॉम्पोजिशन A आणि हे लिक्विड ज्याचं कॉम्पोजिशन B आहे, या दोघांचं कॉम्पोजिशन जर कम्पेअर केलं तर बी मध्ये बी कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. बी कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन जास्त असेल ॲज कम्पेअर टू ए. ओके, म्हणजे कम्पॅरेटिव्ह आहे ए आणि बी मध्ये. अमाऊंट तेवढीच असणार आहे पण पर्सेंटेज त्यांचे चेंज होत जातील, मोल फ्रॅक्शन्स चेंज होत जातील. सो बघा, आता ही पहिली स्टेप झाली डिस्टिलेशनची. डिस्टिलेशन्स केल्यानंतर आपल्याला वेपर्स मिळाल्या. इथे लिक्विडचं वेपरमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. जसं वेपरमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे, काही जे लिक्विड असेल ते ॲज इट इज तसंच असणार आहे रेसिड्यू म्हणून. पहिला जो आपल्याला हा डिस्टिलेट मिळालेला आहे, याचं डिस्टिलेटचं आपण काय केलं, कुलिंग केल्यानंतर आपल्याला लिक्विड फेज मिळाला. पण जसं डिस्टिलेट मिळाला आहे तसा रेसिड्यू पण मिळालेला असेल ना, रेसिड्यू पण मिळालेला असेल. ओके, सो दॅट आफ्टर फर्स्ट स्टेप ऑफ डिस्टिलेशन द वेपर फेज इज मोर रिचर इन अ बी component and residual liquid will be richer in A component and which will boil at higher temperature than that of liquid composition having boiling temperature TA. म्हणजे हे जे काही लिक्विड कॉम्पोजिशन असणार आहे, लिक्विड असणार ज्याचं कॉम्पोजिशन ए असेल त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला पहिल्या स्टेपचं डिस्टिलेशन झाल्यानंतर जो काही रेसिड्युअल लिक्विड मिळणार आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. कारण का, ॲज कम्पेअर टू जो काही रेसिड्युअल लिक्विड आपल्याला मिळणार आहे त्याच्यात एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. बी तर बऱ्यापैकी तिथून डिस्टिलेशनमुळे निघून गेलेला आहे, बी कॉम्पोनंट डिस्टिलेशनमुळे निघून गेलेला आहे आणि फक्त ए कॉम्पोनंट आहे. ए कॉम्पोनंट तर तुमचा लेस वोलाटाईल आहे. लेस वोलाटाईल म्हणजे काय होईल, त्याच्यात बीचं कॉम्पोजिशन ऑलरेडी कमी होऊन गेलेलं आहे, एचं कॉम्पोजिशन जास्त आहे म्हणजे ए कॉम्पोनंट जास्त आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे. ठीक आहे, सो दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ distillation and in first step distillate will be richer in more volatile component that is B and your residual liquid will be more richer in less volatile component A. म्हणजे अशा पद्धतीने काय ही पहिली स्टेप झाली बी कंपोनंटला सेपरेट करायची. ठीक आहे, त्यानंतर इथे लिक्विड मिळालं आपल्याला बी, याच्यात मग बी कंपोनंट पण असणार आहे आणि ए पण असणार आहे. लक्षात, अगेन liquid having composition B boils at temperature TB, forms a vapor and that vapor
forms a that liquid is then equilibrium with vapor having composition B dash. पुन्हा ह्या लिक्विडला बॉईल केलं, वेपर जनरेट झाल्या, त्या वेपर्स आणि लिक्विड यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियम फॉर्म झाला. ओके, सो वी गेट अ वेपर फेज आफ्टर बॉइलिंग दिस लिक्विड having composition B. We get vapor phase having composition B dash, and vapor having this B dash vapor phase having composition B dash whose concentration is C3. As C3 is close to the B than that of C2 and C1, means this vapor phase is more richer in B component than that of vapor phase of A dash. ओके, वेपर फेज हा जो ए डॅश कॉम्पोजिशनचा जे वेपर फेज होता त्याच्यापेक्षा बी डॅश असलेला जे काही वेपर फेज असणार आहे, बी डॅश कॉम्पोजिशन असलेला जो वेपर फेज असणार आहे त्याच्यात बीचं कॉम्पोनंट अजून जास्त असणार आहे. ओके, म्हणजे काय होईल, डिस्टिलेट झाला, वेपर फेजमध्ये गेला. इथे पुन्हा काय झालं, वेपोरायझेशन. अगेन दिस वेपर इज कंडेन्स्ड, पुन्हा काय झालं, कंडेन्सेशन झालं. आफ्टर कंडेन्सेशन वी गेट अ लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन सी. पुन्हा हे जे काही लिक्विड आपल्याला मिळणार आहे या लिक्विडमध्ये बी कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन अजून वाढलेलं असेल आणि एचं कॉम्पोजिशन कमी झालं असेल. म्हणजेच काय, डिस्टिलेटमध्ये आपल्याला बी कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं दिसणार आहे आणि रेसिड्युअल लिक्विडमध्ये एचं कॉम्पोजिशन वाढलेलं असणार. अगेन लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन सी इज बॉइल्ड ॲट टेम्परेचर TC and forms a vapor, and equilibrium is formed between this liquid and this vapor. हे जे काही इथं लिक्विड असणार आहे कॉम्पोजिशन सीचं, ते लिक्विड आणि हे जे काही वेपर्स मिळणार आहे ज्यांचं कॉम्पोजिशन सी डॅश आहे, या दोघांमध्ये काय होणार आहे, इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे. ओके, पुन्हा इथे काय झाली, कोणती प्रोसेस झाली, वेपोरायझेशनची. अगेन दिस वेपर इज कंडेन्स्ड. ओके, आफ्टर कंडेन्सेशन वी गेट अ लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन डी. सो दिस वेपर अँड दिस लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन C4. Again C4 is very close to the B as compared to C1, C2, C3, means this is first step of distillation. Okay, this is second step of distillation and this is third step of distillation. Means in third step your distillate will be more richer in more volatile component B, and your residual liquid will be more richer in less volatile component, that is A. So after every stage B component is separated from A component, and we get B component in distillate and we get A component in residual liquid. So after every stage after every stage mole fractions of B or concentration of B is increases in distillate, and in a final stage of distillation this process of distillation is continue, or this process of distillation is carried out for several times. म्हणजे बऱ्याच वेळेस फॉर सेव्हरल स्टेप्स, बऱ्याच स्टेप्स आपण कॅरी आउट करणार. वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, वेपोरायझेशन, कंडेन्सेशन, हे बऱ्याच स्टेप्सपर्यंत आपण कंटिन्यू करणार. अँड इन द फायनल स्टेप यू विल गेट प्युअर बी कॉम्पोनंट इन डिस्टिलेट अँड प्युअर ए कॉम्पोनंट इन रेसिड्युअल लिक्विड. म्हणजे इथे तुम्हाला काय होणार आहे, डिस्टिलेटमध्ये अगदी फायनल स्टेपला याच्या प्रोसेस असणाऱ्या फायनल स्टेपपर्यंत गेल्यानंतर डिस्टिलेटमध्ये तुम्हाला प्युअर बी कॉम्पोनंट मिळणार आहे, आणि रेसिड्यू जो असेल रेसिड्युअल लिक्विड त्याच्यात तुम्हाला प्युअर ए कॉम्पोनंट मिळणार आहे. सो इन दिस वे बाय रिपीटेड डिस्टिलेशन वी कॅन सेपरेट ए कॉम्पोनंट अँड बी कॉम्पोनंट फ्रॉम इच अदर्स. ओके, ए कॉम्पोनंट आणि बी कॉम्पोनंट हे आपण दोघांपासून सेपरेट करू शकतो. सगळ्यात आधी सांगायचं राहिला, हा टाईप 1चा होता. ओके, टाईप 1मध्ये काय होतं, वेपर प्रेशर ऑफ ए कॉम्पोनंट अँड बी कॉम्पोनंट, सॉरी, टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इन बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी. म्हणजे दोन कॉम्पोनंटचं जे वेपर प्रेशर असेल त्या दोघांच्या वेपर प्रेशरच्या व्हॅल्यूमध्ये टोटल वेपर प्रेशर जे असेल लिक्विडचं कोणत्याही कॉम्पोजिशनचं असेल त्या कोणत्याही कॉम्पोजिशनच्या टोटल वेपर प्रेशरची व्हॅल्यू ह्या दोघांच्या प्युअर वेपर प्रेशरच्या व्हॅल्यूच्या मध्ये असणार आहे. म्हणजे ही जनरली आयडियल सोल्युशनची केस झाली. ओके, आयडियल सोल्युशनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी अशा पद्धतीचं बिहेवियर पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी
फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ आयडियल सोल्युशन, म्हणजे आयडियल सोल्युशनचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण याच्यात डिस्कस केलेलं आहे. ओके, सो व्यवस्थित अगदी सोपी कन्सेप्ट आहे. इथून लिक्विड बॉईल होईल, वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट जाईल, वेपर रिमूव्ह केल्या म्हणजे वेपर कंडेन्स केल्या जातील, पुन्हा लिक्विड मिळेल, पुन्हा त्या लिक्विडला बॉईल केलं जाईल, पुन्हा वेपर्स मिळतील, वेपर्सला पुन्हा कंडेन्स केलं जाईल, पुन्हा लिक्विड मिळेल, पुन्हा वेपर्स लिक्विडचं वेपर स्टेटमध्ये कन्वर्शन केलं जाईल, पुन्हा त्या वेपर्सला कंडेन्स केलं जाईल. अशा पद्धतीने कंडेन्सेशन वेपोरायझेशन करत जायचं. तुमच्या डिस्टिलेटमध्ये प्युअर बीचं कॉम्पोनंट, बी म्हणजे जो मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट असेल बी, त्याचे मोल फ्रॅक्शन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आणि रेसिड्युअल लिक्विड जे डिस्टिलेशन केल्यानंतर बाहेर असेल, रेसिड्युअल लिक्विड डिस्टिलेशन नंतर जे कंटेनरमध्ये असेल त्याच्यात तुमचा जो लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट असेल तो बी कॉम्पोनंट तुम्हाला रेसिड्युअल लिक्विडमध्ये मिळत जाईल. अशा स्टेप्स रिपीटेड डिस्टिलेशनच्या प्रोसेस स्टेप्स फॉलो केल्या की फायनल डिस्टिलेशनच्या स्टेपमध्ये तुम्हाला डिस्टिलेटमध्ये प्युअर लिक्विड कॉम्पोनंट बी मिळणार आहे आणि रेसिड्युअल लिक्विड जे असणार आहे कंटेनरमध्ये डिस्टिलेशन केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला प्युअर ए कॉम्पोनंट मिळणार आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव सेपरेट two components A and B by using fractional distillation at constant pressure. Okay, so fractional distillation consists of number of distillation steps than that of normal distillation. Normal distillation आणि fractional distillation मध्ये डिफरन्स काय, तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये खूप स्टेप्स असतात, डिस्टिलेशनच्या नंबर ऑफ स्टेप्स असतात. ओके, आणि नॉर्मल डिस्टिलेशनमध्ये फायनली एक स्टेप असते, वेपर्समध्ये त्या कंडेन्स केल्या जातात. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे दोघांमधला. बट इन दिस बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वी गेट प्युरिटी इज व्हेरी मीन्स वी गेट व्हेरी प्युअर कॉम्पोनंट बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, म्हणजे दोन जे कॉम्पोनंट सेपरेट होतील ते हायली प्युअर फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ टाईप 1 बायनरी मिसिबल सोल्युशन्स, इन शॉर्ट just for ideal solutions. Okay, thank you. Welcome all of you. Let us continue point fractional distillation of binary miscible solutions. Okay, so in previous lecture we have discussed fractional distillation of type 1. Now in this lecture we are going to discuss fractional distillation of type 2. Type 2 means solution with positive deviation. And solution which show deviation from Raoult's law are the non-ideal solution. So actually this is non-ideal solution with minimum boiling point. We get a point of minimum boiling temperature for particular composition. That's why this name is given, non-ideal solution with minimum boiling point. Okay, now in this so this is diagram of boiling temperature versus mole fraction. तुम्हाला माहिती आहे इकडे एचं वाढ कॉम्पोजिशन मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत आहे, एचे मोल फ्रॅक्शन डिक्रीज होत आहे, बीचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, अपर कर्व फॉर वेपर कॉम्पोजिशन, लोअर कर्व फॉर लिक्विड कॉम्पोजिशन. अगेन दिस इज फॉर वेपर कॉम्पोजिशन, दिस इज फॉर लिक्विड कॉम्पोजिशन. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला आता लक्षात आलं असेल, मागचं लेक्चर व्यवस्थित तुम्ही ऐकलं असेल तर याच्यात थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, सो इन दिस केस इन टाइप 2 सोल्युशन विथ पॉझिटिव्ह डेविएशन वी गेट अ पॉइंट ऑफ मिनिमम बॉइलिंग पॉइंट. We get a minimum in boiling point in this type of solution. So one of the composition of this liquid, आता हे कसं various compositionचे liquids बनवलेले आहेत आपण, बरोबर. So for one of the composition we get a boiling point of that particular composition which is lower than that of boiling point of both the components. Okay, so this is the point of minimum boiling point. So this boiling point for this composition belonging to this point is C4. Composition belonging to this point is C4. So liquid having composition X is boiled at the temperature less than
boiling point of component A and boiling point of component B. TA is boiling point of A component, TB is boiling point of B component, and we get a for particular composition we get a minimum boiling point temperature. We get a minimum boiling point temperature for particular composition, and that composition is X. Okay, so such a compositions, okay, such a compositions or such a liquid with such a composition are called azeotrophs. Are called azeotrophs with minimum boiling point. Are called azeotroph with minimum boiling point. So speciality of this azeotroph with minimum boiling point is that at this point X, composition of vapor phase and composition of liquid phase are equal. म्हणजे वेपर फेजमध्ये वेपर फेजचं जे काही कॉम्पोजिशन असेल कॉम्पोनंट ए आणि बीचं, आणि लिक्विड फेजचं जे काही कॉम्पोजिशन असेल, लिक्विड फेजमध्ये जे ए आणि बी कॉम्पोनंटचं जे काही कॉम्पोजिशन असेल, हे दोन्ही कॉम्पोजिशन वेपर फेजमधलं कॉम्पोजिशन आणि लिक्विड फेजमधलं कॉम्पोजिशन दोन्ही कॉम्पोजिशन काय असणार आहेत, एक्झॅक्टली सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत ॲट पॉईंट एक्स. सो दॅट्स वाय दिस liquid so liquid having composition X will boil at boil at particular temperature lower than that boiling point of both the components, and speciality of this composition is that it is also called as constant boiling mixture. It is also called as constant boiling mixture. Constant boiling mixture means at this point we cannot separate component A and B from each other. या पर्टिक्युलर पॉइंटला लिक्विड फक्त बॉईल होत राहणार आहे. लिक्विड काय होणार, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. ओके, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर असं त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, सो कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. ओके, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर विच इज रिप्रेझेंटेड बाय एक्स. ओके, ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं जे काही लिक्विड असेल एक्स, जिथे वेपर फेज आणि लिक्विड फेजचं कॉम्पोजिशन सेम असेल, तिथून आपल्याला त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनमधून आपल्याला लिक्विड ए आणि लिक्विड बी सेपरेट करता येणार नाहीत. ते लिक्विड बॉईल होईल पण ए आणि बी कंपोनंट सेपरेट होणार नाहीत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. कंटिन्यू कॉन्स्टंटली ते बॉईल होत राहणार आहे पण सेपरेशन होणार नाही. ओके, सो सच लिक्विड्स आर कॉल्ड ॲझिओट्रॉप्स विथ मिनिमम बॉइलिंग पॉईंट. ॲझोट्रॉप्स वगैरे काय असतं ते आपल्याला नंतर शिकायला मिळणारच आहे. ठीक आहे, ॲझोट्रॉप्स म्हणजे काय, एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असं कोणत्याही दोन लिक्विड मिक्सचरचं, तिथे त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं जर लिक्विड आपल्याला मिळालं तर त्या तिथून आपण ए आणि बी कंपोनंटला सेपरेट करू शकत नाही. ते कॉन्स्टंटली बॉईल होत असणार आहे, त्याला ॲझिओट्रॉप्स असं म्हटलं जातं. इन डिटेल आपण नंतर स्टडी करणार आहोत. सो तुम्ही एक व्यवस्थित लक्षात घ्या, इथे या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन मिळणार आहे लिक्विडचं, जिथे आपल्याला ए आणि बी सेपरेट करता येणार नाहीत. त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनमध्ये त्या पर्टिक्युलर पॉईंटला वेपर फेज आणि लिक्विड फेजचं कॉम्पोजिशन इक्वल असेल आणि ते लिक्विड एका कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉईल होत राहणार आहे पण सेपरेशन होणार नाही. सो रिमेंबर दिस वन. ओके, नाव लेट अस डिस्कस द कर्व्स ऑफ टाइप 2 सोल्युशन विथ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. जसं आपण मागच्या वेळेस कर्व जसे एक्सप्लेन केलेले आहेत, सेम प्रोसिजर असणार आहे, बाकी काही वेगळं असणार नाही ते. सो लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए इज बॉईल ॲट टेम्परेचर T, फॉर्म्स ए वेपर अँड इक्विलिब्रियम इज फॉर्म बिटवीन लिक्विड अँड इट वेपर. ओके, सो वी गेट अ वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन A dash and concentration is C2. So composition of in C2 or in A dash, composition of B component is more than that of liquid having composition A. आता काय होणार आहे, हा जो पॉईंट तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर कम्पेअर केलं C1 C2 कुठे आहे, बीच्या जवळ आहे. म्हणजेच काय होईल, जसं जसं तुम्ही इकडे जाणार डिस्टिलेशन करत जाणार, बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाईल आणि एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल. पण एचं कॉन्सन्ट्रेशन कुठं वाढत जाणार आहे, रेसिड्युअल लिक्विडमध्ये. रेसिड्युअल लिक्विडमध्ये काय होणार आहे, ए कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाणार आहे आणि डिस्टिलेटमध्ये काय होणार आहे, बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, सो अगेन इफ
this is vaporization. If vapor having composition A dash is condensed, we get liquid having composition B which is richer in B component. हे जे काही लिक्विड मिळणार आहे आपल्याला या वेपरचं कंडेन्सेशन करून त्याच्यामध्ये बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन मोल फ्रॅक्शन जास्त असते आणि रेसिड्युअल लिक्विड जसं जसं डिस्टिलेशन होत जाईल तसं रेसिड्युअल लिक्विड जे बाहेर कंटेनरमध्ये रिमेनिंग लिक्विड राहणार आहे त्याच्यात ए कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्युअर ए आपल्याला तिकडे मिळणार आहे. डिस्टिलेटमध्ये काय मिळतं ते आपल्याला पाहायचं आहे. अगेन दिस लिक्विड having composition B boil at temperature TB and forms a equilibrium with vapors having composition B dash. पुन्हा हे लिक्विड TB टेम्परेचरला बॉईल व्हायला लागेल आणि B डॅश कंपोजिशन असलेल्या वेपरसोबत ह्या लिक्विडचा एक इक्विलिब्रियम फॉर्म होईल. बरोबर, इक्विलिब्रियम फॉर्म झाला म्हणजे ही तर हे वेपोरायझेशन झालेलं आहे. अगेन दिस वेपर ओके. आता बघा इथे आपल्याला एक जसं आपण म्हणतोय की हा C2Bच्या जवळ आहे तसा आता इथे या एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे X. बरोबर, इथे पण एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन असणार आहे ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे C4. जसा हा C2Bला जवळ आहे तसा हा C4ला पण जवळ आहे ना. बरोबर, सो ॲज B कंपोनंट इज दिस वेपर फेज हॅव्हिंग कॉम्पोजिशन B डॅश इज रिचर इन B अलॉंग विथ कॉम्पोजिशन X. म्हणजे ह्या वेपर फेजमध्ये बीचं कॉम्पोजिशन तर असणारच आहे, बी कंपोनंट असणार आहे, पण एक्स कॉम्पोजिशन पण असणार आहे. म्हणजे एक्स कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड पण तिथे फॉर्म झालेलं असणार आहे. आणि जशा जशा स्टेप्स तुमच्या इन्क्रीज होत जातील डिस्टिलेशनच्या तसं तसं प्युअर बी कॉम्पोनंट तिथून गायब होत जाईल आणि आपल्याला काय मिळत जाणार आहे डिस्टिलेशनमध्ये फक्त एक्स. कारण हे कुठं चाललं आहे डिस्टिलेशन, या पॉईंटकडे चाललेलं आहे, बीकडे नाही चाललेलं, बीकडे जात नाही. बीकडे जाण्याच्या आधी इथे एक पॉईंट येतो आपला एक्स कॉम्पोजिशनचा, म्हणजे कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. ओके, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर फॉर आफ्टर एव्हरी स्टेज in between A to X after every stage of distillation your distillate will be richer in composition X and your residual liquid will be richer in pure component B. So between A to X, okay, between A to X for any composition in final distillation step we get composition X or we get distillate with pure distillate with composition X and residue or residual liquid with pure A. जे बघा मागच्या केसमध्ये काय होतं, असा काही कोणता पॉईंट नव्हता, एक ए होता किंवा बी होतं. डिस्टिलेटमध्ये तुम्हाला प्युअर बी मिळत फायनल स्टेपमध्ये मिळणार होता आणि फायनल स्टेपला रेसिड्युअल लिक्विडमध्ये तुम्हाला प्युअर ए मिळणार होता. पण इथे काय होतं आहे, जशा जशा स्टेप्स तुमच्या फॉलो होणार आहेत, बरोबर, जशा जशा डिस्टिलेशनच्या स्टेप्स पुढे कॅरी आउट होतील तसं तसं डिस्टिलेटमध्ये बी कंपोनंट तर मिळणार नाही तुम्हाला. कोणतं कॉम्पोजिशन मिळेल डिस्टिलेटमध्ये, कॉम्पोजिशन एक्स, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर असलेलं कॉम्पोजिशन मिळणार आहे तुम्हाला. ओके, आणि त्यानंतर रेसिड्युअल लिक्विडमध्ये तुम्हाला प्युअर ए मिळत जाणार आहे. ओके, सो इफ यू टेक एनी मिक्सचर और एनी कॉम्पोजिशन बिटवीन ए टू एक्स या पॉईंटमधलं कोणतंही कॉम्पोजिशन घ्या तुम्ही, ह्या पॉईंटचं कॉम्पोजिशन घ्या, ह्या पॉईंटचं कॉम्पोजिशन घ्या, ह्या पर्टिक्युलर पॉईंटचं कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड घ्या, म्हणजे इथून कोणत्याही कॉम्पोजिशनचं तुम्ही लिक्विड घेतलं अप टू C4, त्याचं जर तुम्ही डिस्टिलेशन केलं, रिपीटेड स्टेप्स कॅरी आउट केल्या डिस्टिलेशनच्या, तर तुम्हाला डिस्टिलेटमध्ये कॉम्पोजिशन एक्स असलेलं लिक्विड मिळणार आहे आणि रेसिड्युअल लिक्विडमध्ये तुम्हाला प्युअर ए मिळणार आहे. ओके, म्हणजे नो एनी बी कंपोनंट इज सेपरेट आउट फॉर एनी कंपोजिशन बिटवीन ए टू एक्स मधलं तुम्ही कोणत्याही कंपोजिशनचं लिक्विड बनवलं, त्याचं जर डिस्टिलेशन केल्यानंतर तुम्हाला बी कंपोनंट मिळणार नाही, प्युअर बी कंपोनंट मिळणारच नाही. तुम्हाला काय मिळणार आहे, कॉम्पोजिशन एक्स असलेलं प्युअर लिक्विड मिळेल आणि प्युअर कंपोनंट ए मिळणार आहे. हे दोनच तिथे सेपरेट आउट होणार आहेत. सिमिलरली आता बघा, इफ यू गो टू कॉम्पोजिशन बिटवीन बी टू एक्स, सपोज आपण काय करू, लेट्स टेक्स दी
लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन बिटवीन B2X. B2X या पॉईंटमध्ये कोणतंही एक कॉम्पोजिशन कन्सिडर करू. सो लेट अस टेक लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन C. ओके, सो लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन C इज बॉईल ॲट टेम्परेचर TC. Boil at temperature TC. So vaporization will takes place and we get a vapor. So this liquid forms a equilibrium with vapor having composition C dash. And if you see that the C7 okay, C7 mole fraction असलेला या पर्टिक्युलर लिक्विड जे असेल त्याचे जे मोल फ्रॅक्शन असतील ओके, आणि याचे मोल फ्रॅक्शनचं कंपॅरिझन केलं तर हे जे वेपर असणार आहे C डॅश कॉम्पोजिशन असलेलं त्याच्यात हे कोणाच्या जवळ आहे C6 एच्या जवळ येत आहे ना आता ॲज कम्पेअर्ड टू C6 आणि 7 मध्ये कंपॅरिझन केलं तर C6 कोणाच्या जवळ येतो एच्या जवळ येतो ॲज कम्पेअर्ड टू C1. सो वेपर फेज इज रिचर इन component A and your residual liquid will be richer in component B. Okay, in first step. म्हणजे डिस्टिलेट जे मिळणार आहे डिस्टिलेटमध्ये तुमचा प्युअर कॉम्पोनंट A असेल अँड विथ लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन X. म्हणजे तुम्हाला इकडे कॉम्पोनंट A मिळेल वेपर फेजमध्ये, कॉम्पोनंट A आणि कॉम्पोजिशन X असलेलं लिक्विडसुद्धा वेपर्स असणार आहेत, कॉम्पोजिशन X असलेला कॉम्पोजिशन X मिळणार आहे. त्याचं जर कंडेन्सेशन केलं तुम्ही C डॅशचं अगेन यू गेट अ लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन D अगेन विच इज रिचर इन कॉम्पोनंट A and residual liquid is richer in component B. Again if you boil this liquid at temperature TD then forms a vapors having composition T dash. So this vapor phase is more richer in composition X. जसं जसं तुम्ही X च्या जवळ जाणार तसं वेपर फेजमध्ये काय होईल, हे जे X कॉम्पोजिशन जे लिक्विड असेल, X कॉम्पोजिशन असलेलं जे काही लिक्विड असेल त्याचं पर्सेंटेज वाढत जाईल बरोबर, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आणि A कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल आणि मग B कॉम्पोनंट जो असेल B कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन रेसिड्युअल लिक्विडमध्ये इन्क्रीज होत जाईल. जसं इथे झालं होतं तसं इथे होणार आहे. फक्त आपल्याला फरक काय असणार आहे, डिस्टिलेटमध्ये तर तुम्हाला कॉम्पोजिशन X मिळणार आहे नो डाऊट, पण रेसिड्युअल लिक्विडमध्ये तुम्हाला इथं ह्या कॉम्पोजिशनसाठी B2X मधलं कोणतंही कॉम्पोजिशन घेतलं तर तिथे तुम्हाला रेसिड्युअल लिक्विडमध्ये प्युअर A मिळेल आणि डिस्टिलेटमध्ये कॉम्पोजिशन X असलेलं लिक्विड मिळणार आहे. पुन्हा हे जे लिक्विड असेल हे TD टेम्परेचरला बॉईल केलं, पुन्हा वेपर जनरेट होतील D डॅशच्या, वेपोरायझेशन होईल, पुन्हा इथं कंडेन्सेशन केलं, F कॉम्पोजिशन असलेलं तुम्हाला F कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड मिळेल. या लिक्विडमध्ये पुन्हा कोणाचं कॉम्पोजिशन जास्त असणार आहे X लिक्विड ओके, म्हणजे कॉन्स्टंट बॉइलिंग जे लिक्विड असेल त्याचं कॉम्पोजिशन जास्त असणार आहे. आफ्टर एव्हरी स्टेप ऑफ डिस्टिलेशन युअर डिस्टिलेट इज रिचर इन कॉम्पोजिशन X and your residual liquid will be richer in component B. Okay, so after final distillation step for composition between B2X मध्ये जे composition असेल त्यांच्यासाठी in distillate you get composition X and in residual liquid you get pure B. म्हणजे B2X यामधलं कोणतंही तुम्ही कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड घेतलं त्याचं जर डिस्टिलेशन करत गेल्यानंतर फायनल स्टेपला डिस्टिलेटमध्ये तुम्हाला कॉम्पोजिशन X असलेलं लिक्विड मिळेल आणि रेसिड्युअल लिक्विड जे असणार आहे कंटेनरमध्ये जे असेल, कंटेनरमध्ये लेफ्ट इन साईड द कंटेनर आफ्टर डिस्टिलेशन त्याच्यात तुम्हाला प्युअर B कॉम्पोनंट मिळणार आहे. नो A विल बी ऑप्टेन, म्हणजे A कॉम्पोनंट तुम्हाला मिळणारच नाही. म्हणजे बघा B2X मधलं कोणतंही कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड जर तुम्ही फायनल डिस्टिलेशन करत गेले आणि फायनल स्टेपला तुम्हाला प्युअर A मिळेल आणि कॉम्पोजिशन X असलेलं लिक्विड मिळणार आहे. A तिथून सेपरेट आउट होणार नाही. A2X मधलं कोणतंही कॉम्पोजिशनचं तुम्ही लिक्विड घेतलं तर तिथे तुम्हाला प्युअर A मिळेल आणि X कॉम्पोजिशनचं लिक्विड मिळेल. B2X मधलं कोणताही लिक्विड घेतलं तुम्ही, कोणताही कॉम्पोजिशन असलेलं लिक्विड घेतलं त्याचं जर डिस्टिलेशन केलं व फायनल स्टेपला तुम्हाला प्युअर B मिळणार आहे आणि कॉम्पोजिशन X असलेलं लिक्विड मिळणार आहे. ओके, इन दिस वे
ए आणि बी कॉम्पोनंट्स आर सेपरेट आउट. म्हणजे तुम्हाला प्युअर कॉम्पोनंट तर कोणता मिळणारच नाही आहे. सॉरी, दोन्ही कॉम्पोनंट एकाच, कोणतंही तुम्ही लिक्विड मिक्सचर घेतलं बरोबर तर तुम्हाला कोणता तरी एकच कॉम्पोनंट प्युअर फॉर्ममध्ये मिळणार आहे आणि कंपोजिशन एक्स असलेलं कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी टाइप 2 सोल्युशन विथ पॉझिटिव्ह डेव्हिएशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ टाइप 2 लिक्विड. टाइप 2 मधले जे लिक्विड असेल त्यांचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. ओके, थँक्यू. Let us continue topic. So fractional distillation of binary miscible solutions. Okay, now we are going to discuss type 3. Type 3 solution with positive solution with negative deviation. Solution with negative deviation. Solution with negative deviation, that is non-ideal solution with maximum boiling point. Non-ideal solution with maximum in boiling point. Maxima in boiling point or maximum boiling point. मागच्या केसमध्ये काय होतं, एक कॉम्पोजिशन असं मिळत होतं आपल्याला ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होता दोन्ही कॉम्पोनंटच्या बॉइलिंग पॉईंट्सपेक्षा. सिमिलरली आता नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, डायग्राम तुम्ही पाहिली असेल तर त्याच्यावरूनही तुम्हाला लक्षात आलं असेल. आता काही गोष्टी बाकी राहिलेल्या त्याच्यात C4, C5, C6, C7. Okay, now TC and TD. TC and TD. Okay, everything is okay, fine. Now in this case the maximum in boiling point curve is present. In type 3 maximum in boiling point curve is present, and in previous case in that is in type 2 minimum in boiling point curve is present or observed. So this is the maximum in boiling point curve. हे जे काही बॉइलिंग पॉईंट कर्व्स आहेत, बॉइलिंग पॉईंट वर्सेस टेम्परेचर, हे पुन्हा मी जास्त एक्सप्लेन करत नाही. ओके, वाच्या टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये बाकीचं आपण सांगितलेलं आहे. इकडे टेम्परेचर इन्क्रीज होतं, इकडे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होत जात आहे. कोणाचे बीचे इन्क्रीज होत आहेत आणि एचे डिक्रीज होत आहे. ओके, नाव in this case we get maximum in boiling point curve. Okay, or maximum in boiling point curve is present in this type, means we get a point where boiling point of particular composition is greater than boiling point of component A and boiling point of component B. So this is boiling point of component A, this is boiling point of component B. A आणि B चे जे बॉइलिंग पॉईंट्स आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त बॉइलिंग पॉईंट असलेलं एक कॉम्पोजिशन आपल्याला मिळतं. म्हणजे मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंट, त्याच्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट कोणत्याही कॉम्पोजिशनचा असू शकत नाही. सो वी गेट मॅक्झिमम इन बॉइलिंग पॉईंट फॉर पर्टिक्युलर composition. Okay, and as you know that at this composition Y, okay, at this composition Y, vapor phase, composition of vapor phase and composition of liquid phase is equal. म्हणजे वेपर फेज आणि लिक्विड फेजचं जे कॉम्पोजिशन असेल, ए आणि बीचं जे कॉम्पोजिशन असेल दोघांमध्ये ते एक्झॅक्टली सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. ओके, अँड दिस लिक्विड विल बॉईल ॲट कॉन्स्टंट, दिस लिक्विड विल बॉईल ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर दॅट इज TE. Okay, and we cannot separate liquid component A and component B at that composition or for that composition. That's why this composition or this mixture is called as constant boiling mixture X, or it is also called as azeotrope with maximum boiling point. मागचा जो होता तो azeotrope with minimum boiling point. This is azeotrope with maximum boiling point, means at this temperature or for this at that composition we cannot separate pure A and pure B from each other, and this liquid will only boil at particular temperature but no any separation between A and B is obtained. म्हणजेच ते फक्त बॉईल होत राहतं. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. कोणत्याही प्रकारचं ए आणि बी आपण तिथे सेपरेट करू शकत नाही. बॉईल होईल, बॉईल झाल्यानंतर ज्या वेपर जनरेट होणार आहेत वेपर्समध्ये सुद्धा ए आणि बी दोन्ही असणार आहेत.
जेवढं जे कॉम्पोजिशन लिक्विडचं असेल तेच कॉम्पोजिशन वेपरचं पण असणार आहे. ए आणि बी तसे कोणतंही सेपरेशन आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी ॲझोट्रॉप विथ मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंट अँड इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. तुम्हाला बँडचा आवाज येत असेल, बरोबर. आता लग्न करणाऱ्यानंतर आपण काही थांबू शकत नाही आणि आपणही थांबू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे लेक्चर तर आपल्याला घ्यावेच लागणार आहे. त्यामुळे थोडासा तो डिस्टर्बन्स असेल तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावा लागेल. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस बॉइलिंग पॉईंट, कर्व ऑफ बॉइलिंग पॉईंट वर्सेस मोल फ्रॅक्शन. हा एक ग्राफ डिस्कस केलेला. आता तुम्हाला माहिती आहे इकडे टेम्परेचर आहे, इकडे पण टेम्परेचर आहे आणि इकडे मोल फ्रॅक्शन असणार आहे. सो लेट अस कन्सिडर एनी कॉम्पोजिशन बिटवीन ए अँड वाय. या दोन पॉईंट्समधला आपण कॉम्पोजिशन घेणार आहे. मागच्या टाईप 2ची जी कन्सेप्ट गोष्ट होती त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट रिव्हर्स इथे सगळं काही होणार आहे आता. सो लेट अस कन्सिडर आता हे ए आणि वाय हे दोन पॉईंट्स आहेत, यांच्यामधलं एक कॉम्पोजिशन घेऊ. सो लेट कन्सिडर कॉम्पोजिशन ए. ओके, लेट कन्सिडर कॉम्पोजिशन ए हुज कॉन्सन्ट्रेशन इज C1 and this liquid composition having composition A and concentration C1 is boiled at temperature TA. TA टेम्परेचरला हे लिक्विड बॉईल होतं आहे अँड फॉर्म्स इक्विलिब्रियम विथ वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन A डॅश. कॉम्पोजिशन A डॅश and this vapor having concentration C2. As you know, as you see that this C2 is close to the A than that of C1. So we get more component A in vapor phase. Okay, means in vapor after distillation concentration of component A increases in distillate and concentration of B or mole fractions of B increases in residual liquid. रेसिड्युअल लिक्विडमध्ये आता ह्या कॉम्पोजिशनला आपल्याला आपण वेपोराईज केलं, बॉईल झालं, ते बॉईल झाल्यानंतर वेपर्स मिळाल्या. वेपर्समध्ये आता कोणाचं कॉम्पोजिशन जास्त असणार आहे? एचं जास्त असणार आहे. मी कॉम्पोजिशन बोलतोय, बरोबर, म्हणजे मोल फ्रॅक्शन्स बोलतोय. एचं कारण एकडे चाललोय ना आपण, एकडे शिफ्ट होतोय आणि रेसिड्युअल लिक्विड कुठं शिफ्ट होणार आहे? रेसिड्युअल लिक्विड जे असेल, रेसिड्युअल लिक्विड हे या साईडला शिफ्ट होणार आहे. या साईडला तुमचा तो बी पॉईंट येणार आहे, पण त्याच्या आधी काय येतं? वाय पॉईंट येतोय. ठीक आहे. सो आफ्टर डिस्टिलेशन इन डिस्टिलेट वी गेट आफ्टर डिस्टिलेशन इन वेपर फेज concentration of A component increases. Okay, and concentration of B component is increases in residual liquid. But along with along with B component in residual liquid we get liquid having composition Y. म्हणजे डिस्टिलेशन झाल्यानंतर ह्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं डिस्टिलेशन केल्यानंतर वेपर फेजमध्ये तुम्हाला वेपर फेजमध्ये ए कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाईल, कारण तो इकडे शिफ्ट होतो एकडे. ए आपला इकडे 100% असणार आहे आणि रेसिड्युअल लिक्विड जे आहे ते इकडे शिफ्ट होतं आहे. मग रेसिड्युअल लिक्विडमध्ये बी कॉम्पोनंट असेल, पण त्याच्यासोबत अजून काय असणार आहे? हा कॉन्स्टंट बॉइलिंग वाय कॉम्पोजिशनचं लिक्विड पण असणार आहे, बरोबर. अगेन वेपर हॅव्हिंग कॉम्पोजिशन ए डॅश इज कंडेन्स्ड. वेपरला जर कंडेन्स केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन बी. मग लिक्विड त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? C2 असणार आहे. पुन्हा हे लिक्विड जे असेल, लिक्विड विल बी रिचर इन ए. ओके, लिक्विड इज रिचर इन ए. किंवा ज्या वेपर्स असतील, वेपर विल बी रिचर इन ए आणि वेपरचंच आपण कंडेन्सेशन केलं त्यामुळे लिक्विड मिळतं आहे. दिस लिक्विड आणि दिस लिक्विड या दोघांचं कॉम्पोजिशन C1 आणि C2 जर कम्पॅरिझन केलं, C2 इज नियर टू ए. सो इन बी लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन बी concentration or mole fraction of A are greater than that in liquid having composition A. म्हणजे हे जे C1 कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यापेक्षा C2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये कॉम्पोनंट एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, कारण हा एच्या जवळ येतोय. ठीक आहे. अगेन लिक्विड हॅव्हिंग कॉम्पोजिशन बी बॉईल ॲट टेम्परेचर TB and forms a vapor having composition B dash, and this liquid will form equilibrium with this vapor having composition B dash. की या लिक्विडमध्ये आणि वेपरमध्ये पुन्हा काय होणार आहे? इक्विलिब्रियम फॉर्म होईल. हे वेपोरायझेशन झालं, पुन्हा हे कंडेन्सेशन झालं आहे. ठीक आहे. मग अगेन दिस वेपर
Okay, vapor having composition B dash is richer in component A than vapor having composition A dash. ह्या वेपरचं कॉम्पोजिशन आणि ह्या वेपरचं कॉम्पोजिशन जर आपण कम्पेअर केलं तर ह्या वेपर फेजमध्ये ह्या कॉम्पोजिशनमध्ये एचं कॉम्पोनंट ए कॉम्पोनंट जास्त प्रमाणात असेल, एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल ॲज कम्पेअर टू ए डॅश. मीन्स आफ्टर एव्हरी डिस्टिलेशन स्टेप इन डिस्टिलेट वी गेट in distillate concentration of a component increases, concentration of a component increases, and in residual liquid composition of a y is increases. Liquid having composition y is increases. म्हणजेच काय होईल, तुमचं जे डिस्टिलेट असणार आहे इन डिस्टिलेट इन फायनल स्टेप, जेव्हा फायनल स्टेप असेल ए टू वाय मधलं जे काही कोणतं कॉम्पोजिशन घेतलं असेल त्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशनचं तुम्ही डिस्टिलेशन करत गेले सेव्हरल स्टेप्स कॅरी आउट केले आणि फायनल स्टेप जी असेल इन फायनल स्टेप फॉर एनी कॉम्पोजिशन बिटवीन ए टू वाय, ओके, एनी कॉम्पोजिशन बिटवीन ए टू वाय फॉर एनी कॉम्पोजिशन इन डिस्टिलेट इन फायनल स्टेप ऑफ डिस्टिलेशन इन डिस्टिलेट वी गेट प्युअर ए, you get pure A, and in residual liquid you get liquid having composition X, composition Y. ओके, अशा पद्धतीने A आणि Y मधलं कोणत्याही कॉम्पोजिशनचं sorry for disturbance, let us continue. So for any composition between A to Y, okay, for any composition between A to Y, after final distillation step we get a distillate, we get in distillate pure A, and in residual liquid we get composition Y. No any pure B is separate out. म्हणजे A to Y यामधलं A to Y या पॉईंटच्या मधलं तुम्ही कोणतंही कॉम्पोजिशन घेतलं या पर्टिक्युलर ए आणि बी लिक्विडच्या मिक्सचरचं आणि त्याचं जर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तुम्ही, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नंतर तुम्हाला फायनल स्टेपमध्ये जे काही डिस्टिलेट मिळणार आहे, डिस्टिलेटमध्ये तुम्हाला प्युअर ए मिळणार आहे आणि जे काही रेसिड्युअल लिक्विड असेल, रेसिड्युअल लिक्विड विच इज लेफ्ट इनसाइड कंटेनर आफ्टर डिस्टिलेशन, त्यात तुम्हाला कॉम्पोजिशन वाय असलेलं लिक्विड मिक्सचर मिळणार आहे. ओके, प्युअर बी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. Similarly, if you consider any point between y and b, for any point or between b and y, between b to y, okay. Let's consider a liquid composition, a liquid having composition C whose concentration is C5. If this liquid is boiled at temperature Tc, okay, if this liquid is boiled at temperature Tc, forms a vapors having composition C dash, and equilibrium is formed between this liquid and its vapors. Okay, so as this vapor phase having composition C dash, concentration is C6, which is near to B, means as compared to C5 and C6, as compared to C5, the mole fraction in C6 are greater, mole fraction of B are greater in C6 than that of C5. इथे या पर्टिक्युलर केसमध्ये ओके, हे जे काही वेपर आपल्याला मिळणार आहे त्या वेपरमध्ये बी कॉम्पोनंट जो असेल, बी कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन इन्क्रीज होतील किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल ॲज कम्पेअर टू C5. So this is vaporization. After condensation of this vapor we get a liquid having composition D. हे लिक्विड आणि हे लिक्विड जर आपण कंपेअर केलं, सो कॉम्पोजिशन ऑफ B इन लिक्विड D इज ग्रेटर दॅन C. ओके, म्हणजे इथे बीचं कॉम्पोजिशन इन्क्रीज झालेलं असेल आणि सीचं कॉम्पोजिशन कमी झालेलं असेल. सो कॉम्पोजिशन ऑफ B और B कंपोनंट इज इन्क्रीजेस इन डिस्टिलेट. ओके, इकडे डिस्टिलेटमुळे तुम्हाला, and in a residual liquid composition, liquid having composition Y is increases. म्हणजे जसं जसं तुम्ही इकडे जाणार आहेत बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन, पुन्हा ह्या डी लिक्विडला, डी कंपोजिशन असलेल्या लिक्विडला जर तुम्ही हीट केलं, टी डी टेम्परेचर तो ज्याचा बॉइलिंग पॉईंट आहे,
इन्क्रीज केल्यानंतर वेपर जनरेट होतील डी डॅश असलेल्या, आणि त्या वेपर्सला पुन्हा कंडेन्स केलं तर तुम्हाला इथे तुम्हाला लिक्विड कंपोजिशन मिळणार आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे C7. पुन्हा C7मध्ये C7 असलेलं जे काही वेपर असणार आहेत, वेपर फेज असेल, त्याच्यात बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन मोल फ्रॅक्शन जास्त असतील. ओके, आणि हे जे काही रेसिड्युअल लिक्विड असणार आहे त्या रेसिड्युअल लिक्विडमध्ये ए कंपोनंट असेल, पण त्याचंही कॉन्सन्ट्रेशन जशा जशा स्टेप्स पुढे जातील डिस्टिलेशनचं त्याचं कंपोजिशन कमी कमी होत जाईल, आणि कोणाचं कंपोजिशन इन्क्रीज होत जाणार आहे, हे जे वाय कंपोजिशनचं लिक्विड असेल त्याचे पर्सेंटेज इन्क्रीज होत जाणार. ओके, सो आफ्टर फायनल स्टेप ऑफ डिस्टिलेशन you will get pure B in distillate. प्युअर बी इन डिस्टिलेट, म्हणजे डिस्टिलेटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, प्युअर बी मिळणार आहे. अँड यू विल गेट कॉम्पोजिशन एक्स, कॉम्पोजिशन वाय इन रेसिड्युअल लिक्विड. म्हणजे जशा जशा स्टेप्स पुढे जातील तसं जसं काय होईल, हे जे स्टेप्स जे काही वेपर कॉम्पोजिशन असेल ते कुठं शिफ्ट होणार आहे, बीकडे शिफ्ट होणार आहे, आणि जे रेसिड्युअल लिक्विड असेल त्याचं कॉम्पोजिशन कोणाकडे शिफ्ट होणार आहे, या C4 कॉम्पोजिशनच्या लिक्विडकडे शिफ्ट होणार आहे. म्हणजे रेसिड्युअल लिक्विडमध्ये तुम्हाला कॉम्पोजिशन वाय मिळेल आणि डिस्टिलेटमध्ये तुम्हाला प्युअर बी मिळणार आहे. किंवा फायनल स्टेप जी डिस्टिलेशनची फायनल स्टेप असेल त्या फायनल स्टेप नंतर तुम्हाला कोणताही बी कॉम्पोनंट, नो बी ए कॉम्पोनंट, नो प्युअर ए कॉम्पोनंट इज सेपरेट आउट. म्हणजे बी आणि वाय या पॉईंटमधलं तुम्ही कोणतंही लिक्विडचं कॉम्पोजिशन घेतलं आणि त्याचं जर डिस्टिलेशन करत गेले तुम्ही, फायनल स्टेपचं डिस्टिलेशन असेल त्याच्यात तुम्हाला प्युअर बी मिळणार आहे आणि वाय कॉम्पोजिशनचं लिक्विड मिळणार आहे. नो प्युअर ए इज ऑब्टेन फॉर एनी कॉम्पोजिशन बिटवीन बी टू वाय. ओके, सो दिस इज अबाउट दी fractional distillation of binary mixtures of type 1, type 2 and type 3. तर ती सिम्पल कन्सेप्ट आहे. नोट्स दिलेले आहेत त्याच्यात तुम्ही व्यवस्थित वाचा. त्यानंतर टाईप 2 आणि टाईप 3चे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. ओके, टाईप 2 आणि टाईप 3चे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. आणि ॲझोट्रॉपिक जे मिक्सचर असणार आहे हे कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर कोणत्या कॉम्पोजिशनला मिळेल त्या पर्टिक्युलर लिक्विड मिक्सचरसाठी ते पण त्याच्यात दिलेले आहेत. नोट्स व्यवस्थित तुम्ही रीड करा. ओके, थँक्यू.